चला या ठिकाणी सामना त्वरित चालू करायचा आहे. हॉलेंडर जा हॉलेंडर. हॉलेंडर सीमेचा ताबा घ्या. विनोद आरडे माईकचा ताबा घ्या. या ठिकाणी प्रियांशी 11 चे या सलामाची जोडी मैदानात. ट्राय बघू फलंदाची जोडी या ठिकाणी मैदानात आहे. प्रणय आणि स्वतः संघाचे संघमालक मंदार. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी या ठिकाणी बजावतायत. आणि रुद्र स्टार संघाकडून प्रथमतः गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजीसाठी ज्यांची निवड कर्णधारांनी केलेली आहे ती चला रुद्र स्टार लगेच सेक्टरशन लावून घ्या. हॅलो. तर सामन्यामध्ये प्रथम बॉल घेऊन आलाय तो प्रतीक आणि मला वाटतं पहिला बॉल डॉट मारा करतो पिंटू आणि मला वाटतं उंच केलेला बॉल कॅच होईल का तर नाही. या ठिकाणी षटकार. धावसंख्येत भर चांगली अशी फलंदाजी, चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी. प्रणयच्या बॅटमधून मधून खणखणीत षटकार आणि षटकाराखेर धावसंख्या पोचते ती 8. धावसंख्या पोचते 8 आणि पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि मला वाटतं या ठिकाणी पंचांचा इशारा 4 धावा. 4 धावा डीजे. 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या पुसते ती 16. 1 वर 6. 16 आणि चांगली अशी सुरुवात
पहिला षटक या ठिकाणी संपतोय. या षटकाखेर धावसंख्या पोचते 16 आणि बघूया आपल्या संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येतोय ते रुद्र स्टार या संघाकडून. आणि मला वाटतंय बहुतांश मिलिंद उर्फ भाई, आपण सर्वजण त्याला भाई या नावाने ओळखतो असे असणारे मिलिंद वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत रुद्र स्टार संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतायत आणि त्यांना या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यासाठी जे उभे बॅट घेऊन जे उभे आहेत ते त्यांचेच भाऊजी आपण म्हणू ते मंदार. बघूया या ठिकाणी भाऊजी मेहुणे या दोघांमधील लढत या ठिकाणी होत आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या षटकाखेर एकच धाव, एक धावे समाधान मानतायत या ठिकाणी. आणि आणि या ठिकाणी मला वाटतं 2 धावा या ठिकाणी आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या पोचते ती 18. बघूया प्रणय आणि भाई आणि सुंदर असा या ठिकाणी चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू सीमारेषे पार. अंपर नो आहे का? नो आहे ना? हा. अशा एकूण 7 धावा, ह्या एकूण 7 धावा या ठिकाणी मिळत आहेत. आणि धावसंख्यात या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळतोय. आणि ह्याही मला वाटतं 4 धावा आहेत. 4 धावा पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. 4 धावा आहेत. धावसंख्यात भर पडते. धावसंख्यात चांगली अशी धावसंख्या जाऊन पोचते ती 29. हा सुंदर अशी या ठिकाणी सुरुवात म्हणावी लागेल प्रियांशी संघाकडून. बघूया प्रणय आता काय करतात. भाई या ठिकाणी एक साईडला आहे ते भाई आणि सुंदर तटवलेला चेंडू आणि उंचावरून एक धावसा पूर्ण, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आणि 4. या सुद्धा 4 धावा. सुंदर या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी रणनीती या ठिकाणी. आणि या ठिकाणी चेंडू अडवण्याचा जो सुंदर असा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला ते आमचे दादा सुनील पाटेकर यांनी चांगलासा या ठिकाणी प्रयत्न केलेले बघा. अडचण या ठिकाणी समोर अडचण असताना सुद्धा सुंदर प्रयत्न, खरोखर चांगली अशी क्षेत्रस्थानी या ठिकाणी या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेत भर. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सुंदर असा तटवलेला चेंडू आणि सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दादांचं. खरोखर सुंदर या ठिकाणी म्हणतात एकच धाव द्या फक्त. आणि नाही, दुसऱ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडतायत प्रियांशी संघाचे दोन्ही फलंदाज. आणि धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 37. खरोखर दोन्ही संघाकडून अतिशय चांगली अशा या ठिकाणी कामगिरी आपल्याला बघायला मिळतो. आणि हा पंचांनी इशारा दिलाय तो एक चेंडू आहे. धावसंख्यात भर पडते. त्याला अतिशय वातावरण हा अतिशय तप्त झालाय. तापलेलं वातावरण आहे आणि तापलेल्या वातावरणात सुद्धा खेळाडू सुद्धा त्याच वृत्तीने तापत आहेत आणि सुंदर अशी या ठिकाणी
कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आणि षटकातील काही चेंडू शिल्लक असताना रुद्र स्टार संघाकडून तशीच प्रियांशी 11 या संघाकडून चांगली अशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. बघूया हो हो, सुंदर फुलटॉस चेंडू टटवलेला आहे. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळतोय संघमालक मंदार यांना. आणि हा नो चेंडू अशा 2 धावा ना, 2 धावा, ह्या 2 धावा, एक नो आणि एक धावून काढलेला धावा, अशा 2 धावा धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 41. सुंदर अशी, ओहो, आता मात्र सुंदर असा सुरेख असा चेंडू या ठिकाणी भाईयांनी टाकलेला आहे आणि या ठिकाणी षटक मात्र संपतोय. दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या पोचते ती 41. सुंदर कामगिरी दोन्ही संघाकडून आपल्याला बघायला मिळते. 41. आणि बघूया तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर आता रुद्र स्टार संघाकडून तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर आता आपले पंच, आपले कॅप्टन कोणाची निवड या ठिकाणी करतायत. हॅलो हॅलो आणि तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर येतोय तो प्रभंजय आरडे हा आपल्या भाऊजींच्या संघामधून खेळतोय आणि आपल्या भाऊजींच्या संघाला विन करून देण्यासाठी आता काय कामगिरी बजावतोय तो आपला प्रभू या ठिकाणी आपल्याला आपली त्याची कामगिरी बघायला मिळेलच. हा गोलंदाज, फलंदाज, आपण या ठिकाणी किपिंग ऑलराऊंडर खेळाडू जर म्हणावं लागेल तर हा आहे आणि तो रुद्र स्टार संघाला या ठिकाणी लाभलेला आहे. तरी त्यांच्या या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी या ठिकाणी तिसरं षटक घेऊन घेतोय तो प्रभू आणि या ठिकाणी मारा करतील ते मंदार. बघूया पहिला चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि बहुधा आता झेल बाद होतोय. या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. सुंदर असा प्रयत्न म्हणावा लागेल तो. लक्ष्मण दादा ना, लक्ष्मण सुंदर असा या ठिकाणी प्रयत्न नाही. ओ आता मात्र या ठिकाणी हो हो हो, सुंदर सुंदर एक चान्स गेला परंतु दुसरा चान्स मात्र या ठिकाणी सोडला नाही. आणि या ठिकाणी तंबूत परतावा लागतोय तो प्रणय यांना आणि संघासाठी पहिला जो फटका बसतोय प्रियांशी 11 संघाला तो प्रणय यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता बघूया कोण येतोय. आणि या ठिकाणी फलंदाज तयार आहेत आणि फलंदाज आहे तो चेतन 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 बघूया सुंदर अशी कामगिरी दोन्ही संघाकडून. बघूया प्रभू प्रभू चेतन आता एक धावेने या ठिकाणी खाता आपल्या संघासाठी खोललाय तो चेतन यांनी. आणि मंदार आपल्या संघाचे संघमालक यांना या ठिकाणी स्ट्राईक दिलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी जी संपूर्णतः कामगिरी जी आहे ती मंदार आणि चेतन
आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेत प्रभू. बघूया प्रभू आपल्या संघासाठी काय गंगा उंचावरून आता तटवलेला चेंडू आणि या ठिकाणी मला वाटते बघूया आता नाही चेंडू भरपूर अंतर आणि या ठिकाणी 4 या ठिकाणी बघा कारण 4 धावा या ठिकाणी निसर्ग कारण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही असं वाटत नव्हतं. असं वाटत होतं झेल आहे परंतु त्या झेलच्या ऐवजी या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी संघासाठी भेटत आहेत आणि धावसंख्येत या ठिकाणी भर धावसंख्या पोचते ती 47 संघाची आता या ठिकाणी अर्धशतक या ठिकाणी ओ हो या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी झेल बाद काय सुंदर अशी गोलंदाजी होतोय आणि आपल्या प्रियांश संघाला दुसरा या ठिकाणी मोहरा गमवावा लागतो. मंदार यांच्या स्वरूपात त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत आमचे नावाजलेले फलंदाज गोलंदाज आमचे बॅट फिरवत चालले ते आमचे मयूर जागडे. मयूर जागडे आपल्या संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी कराल अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे देवेंद्र जागडे यांच्याकडून. जर तुम्ही या विनिंग मध्ये जर तुम्ही 3-4 षटकार जरी मारलेत ना तरी देवेंद्र जागडे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आहे. मयूर जागडे आपण या संधीचा फायदा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि षटकाराची बरसात या ठिकाणी करून दाखवायची आहे की देवेंद्र जागडे यांची आपण मान राखायचा आहे. पाहूया आपण करतात का मयूर जागडे. आणि मात्र त्या ठिकाणी बलाढ्य असे आमचे गोलंदाज परंतु ओर या ठिकाणी संपतोय आणि षटका अखेर धावसंख्या पोहोचते ती 47-47. कोशिमले प्रीमियर लीग 2026 सर्व मान्यवरांचे तसेच सर्व देणगीदारांचे तसंच इथे बसलेल्या प्रेक्षक वर्गाचे सहर्ष स्वागत आहे. खरंच आज KPL ला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज 15 वर्षाची जी मेहनत आहे ती खरंच इथे दिसून येते. अतिशय सुरेख असं नियोजन इथे झालेलं आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच 15 वर्षात कोशिमले प्रीमियर लीग 2026 ही यूट्यूब लाईव्ह दाखवण्यात येते. तर खरंच म्हणतो मी हे सर्वांची मेहनत आणि एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे तो इथे खरंच आज आपल्याला लाभला आहे. कारण की पहिलाच वर्ष आहे आणि इथे यूट्यूब लाईव्हची सुविधा झाले आणि याच्यासाठी सर्व मंडळ कमिटी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आहेत त्यांची खूप इथे मेहनत आहे आणि खरंच त्यांना एक चांगलं यश आलंय. कारण की आपली पोरं खेळत असतात. खूप वर्षापासून इच्छा होती की इथे यूट्यूब लाईव्ह व्हावी आणि आज ती पूर्ण होते. खरंच खूप खूप धन्यवाद आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण की आपल्या प्रत्येकाची मेहनत आहे इथे आणि सर्व खेळाडूंचे ही सहर्ष स्वागत आहे इथे आणि रंगदार सामना चालू आहे तो रुद्र स्टार आणि प्रियांशी 11. मला वाटते जवळजवळ 3 षटका मागे 47 धावा इथे लागल्यात आणि सूर्य लेग साईडला मला जेल होतोय का आणि इथे जेल सुटतोय आणि चौकार संजय सिगवान आपल्या टीम साठी धडपडत आहेत पण बॉल काय हातात भेटला नाही त्यांना. पण करत ते खूप औषध प्रत्येक वेळीच ते काही ना काय आपल्या प्रयत्न चालू असतात त्यांचे. चिपकला तर चिपकला नाहीतर ते करत प्रयत्न करतात की कॅच पकडावी बॅटिंग करावी. त्यांना मला वाटतं बॉलिंगला पण आता काढतील आणि सुरेख गोलंदाजी म्हणा आणि वा सुएर चेंडू चला गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सुरेख बघू जेल होते का आणि हा जेल टिपलाय
अत्यंत एकदम इझी झेल म्हणावा लागेल तो प्रतीक जागडे यांना, त्यांचा नेहमीचा आहे ते आपल्याला बाउंड्री मार्कवरच दिसतील. झेल करताना ते नेहमी दिसतात. आता एकदम इझी बघा, म्हणजे काही हावभाव नाही. आने दे हवा आने दे अशी त्यांची कॅच असते आणि सुरेख अशी क्षेत्ररक्षण करत असतात ते प्रतीक जागडे. आणि इथे झेल टिपतायत ते लक्ष्मण जागडे. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल त्यांची, कारण की 3 षटकामागे जवळजवळ 47 धावा लागल्या होत्या आणि कुठेतरी आता त्या धावसंख्येला एक थांबवलं जातंय आणि मला वाटतं हा 4था षटक असेल. हा 4था षटक धावफलकावर आहे आणि सुरेख गोलंदाजी हाताळतात ते लक्ष्मण जागडे. आणि स्ट्राईकवर आला तो मयूर चिले. बघूया लक्ष्मण टू मयूर. हा सुरेख ऑफसाईडला कडवला चेंडू बघा, एक धाव तर पूर्ण होते आणि मला वाटतं सुनील पाटेकर चांगला प्रयत्न करतायत बॉल अडवण्याचा. बॉल सुटतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. आणि रुद्र स्टार हा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे आणि प्रियांशी 11 रुद्र स्टारची पूर्ण संघाची जबाबदारी आयकॉन प्लेयर आणि किंवा कर्णधार म्हणावा लागेल तर प्रभू आरडे त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण दिसून येते की आपला संघ आपला टोटल पूर्ण खांद्यावर आहे. जर त्यांनी आज बॅटिंग केली तर नक्कीच त्यांच्या बॅट मधून आपल्या संघाला विजयी ते घोषित करू शकतात. बघूया झेल होते का, झेलसाठी प्रयत्न होत आहे, झेल सुटतोय, एक धाव तर पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावावर समाधान मानावं लागेल ते मयूर चिले यांना आणि 2 धावसंख्या झालेली ती 57 57. बघू काय चेंडू शिल्लक आणि मला वाटतं झेल होते का, आम्ही जागडे डोपरं कोपरं टेकून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, पण डोक्यावरून जाते बॉल. बघूया मला वाटतं इथे सुद्धा 2 धावात घेण्यात यश आलंय ते मयूर चिले यांना. चोराडीच्या 2-2 धावा करून आपल्या संघासाठी ते धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि करत षटकार जरी नाही मारले किंवा चौकार नाही मारले तरी 1-1 2-2 रन सुद्धा खूप महत्वाचे असतात. आणि धावसंख्या झाली ती 59. बघा 4 षटक संपतायत आणि धावसंख्या झालेली ती 59 म्हणजे 59 धावा आणि शेवटचं शतक राहिलंय. आणि मला वाटते धावसंख्या अजून मला वाटते 70 किंवा 65 60 70 पर्यंत जाईल. मला वाटतं जो पहिला सामना झालेला तो 72 धावसंख्या लावल्या, खूप मोठा डोंगर रचलेलं प्राज 11 या संघाने मानव कदमने एकदम तडफदार फलंदाजी केली होती. पण गोलंदाजी मधून त्यांनी आपली जी संघासाठी काय कामगिरी करायची होती ती झाली नाही, म्हणून तो मंथन या संघाला इझी रन चेस झाला. नाहीतर खूप मोठा तर धावसंख्या ठेवली होती ती मंथनच्या समोर, पण ती चेस झाली आणि मंथन हा संघ विजयी घोषित झाला. बघूया प्रभू टू मयूर. हा सुरेख. बघूया ऑफ साइडला मारला आणि हा सुरेख 4 धावा. मयूर जागडे आपल्या, जरी आपण मैदानावर खेळत नसेल पूर्ण वर्षभर, परंतु त्यांच्याकडे एक दांडगा अनुभव आहे की कसं खेळलं पाहिजे. ते सुरेख गोलंदाजी करतात. त्यांनी आपल्या स्वबलावर खूप साऱ्या मॅचेस आपल्या कोशिंबले संघाला जिंकून दिल्यात आणि ते बोलतायत, ते स्वतःलाच बोलतायत की मैं हूं ना, मैं हूं तो मैं सब कुछ कर सकता हूं. चलो बघा सुरेख. मला वाटतं इथं झेल टिपते का प्रतीक जागडे. हा प्रतीक जागडेकडून कधी या अशा चुका होत नसतात. प्रभू आरड्याच्या हावभाव समजूनच जायला पाहिजे की त्यांची काय अपेक्षा होती प्रतीककडून. सॉरी, मला वाटते प्रतीक जागडे आणि मारुती आरडे सेम टू सेम ड्रेसिंग मला वाटते. तर एकदम ते मला वाटते बॉडी पण सेम, दोघं पण सोबतच जिमला जातात. ते एकदम बॉडी लँग्वेज सेम दिसते. तर मला वाटतं मला आता चष्मा लावा लागेल. बघूया. सुरेख किपिंग
आणि प्रभू आरडे हा फिरकी गोलंदाज आहे, तो सहजासहजी कोणाला मारून देत नाही. एक पहिला चौका जो फुटच गेला, तो मयूर जागडेने चांगलाच सणकवलाय. पण प्रभू आरडे हा एक फिरकी गोलंदाज आहे, तो दोन्ही टर्न करू शकतो अशी त्याची ख्याती आहे. बघूया प्रभू टू मयूर चिले. हा ऑफ साईडला मला वाटतं जेल होते का, आणि चला मला वाटतं ही बाउंड्री आडलेली आहे, त्यांनी आत टाकला म्हणून बॉल आडलाय. तर आपला छोटे छोटे प्रयत्न करत असतात, कारण की सुनील पाटेकर एक खरंच त्यांना खूप हौस आहे खेळायची, आणि ते कधी क्रिकेट खेळत नाही, पण कोशिमले प्रीमियर लीग साठी ते का सुट्ट्या काढून या संघामध्ये दरवर्षी सामील होतात. छोटे छोटे प्रयत्न असतात आणि ते कधी कधी यश त्यांना भेटतच. आपल्या संघासाठी जवळजवळ 2 चौकार त्याने अडवलेला आहे आता, आणि धावसंख्या झाली होती 65. मी बोललो होतो 65 to 70 पर्यंत हा स्कोर जाऊ शकतो, कारण की 5 षटकाचा हा सामना आहे, आणि 5 षटकामध्ये बघावं गेलं तर 80-90 सुद्धा धावसंख्या इथे या ग्राउंडवर होऊ शकतं, कारण की तसे तडफदार फलंदाज आहेत आपल्या प्रत्येक टीम मध्ये. आणि बघा सुरेख सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, आणि ते षटक संपतोय, आणि मला वाटतं 5 षटक संपतायत, आणि धावसंख्या झाली ती 65, आणि रुद्र स्टार या संघासाठी 66 धावांची धावसंख्या पाहिजे जिंकण्यासाठी. आणि मला वाटते प्रभू आरडे, प्रतीक जागडे, संजय शिगवान, दत्ता पावले हे असे तडफदार बॅट्समन त्यांच्या टीम मध्ये आहे. आणि हा डीजे इथे गाणं झालं. हॅलो, चला रुद्र स्टारचे फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानात जायचंय, कारण की अजून बरेचसे सामने इथे खेळायचे आहेत, आणि आता 2 वाजलेले आहेत, कारण की सामने चालू व्हायलाच मला वाटतं 12 वाजले होते. तर आपण लवकरात लवकर जेवढे सामने खेळू तेवढं लवकरात लवकर
काळोख होणार नाही आपल्याला संध्याकाळी. संध्याकाळचे बरेचसे कार्यक्रम आपण इथे ठेवले आहेत. महिला मंडळ कोशिंबळे यांचं हळदी कुंकू आणि फनी गेमचं आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रबंज आरडे आणि दत्ता आरडे. म्हणजे इथे पुतण्या आणि काका यांची जोडी इथं मैदानात आलेली आहे. आणि एक तर असतं की मामा भांजे, पण इथं पुतण्या काका ही जोडी आले. तर दत्ता पावले असं आम्ही त्यांना बोलतो प्रेमाने, आणि ते आमच्या शब्दाला मान देतात. आणि खरंच ते त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांशी खुशाल हसत खेळत राहा आणि चिल किचकिच करा हे असतं. पण खरंच त्यांचा स्वभाव सर्वांना आवडतो आणि ते हसमुख असतात. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते, म्हणून आम्ही त्यांना दत्ता पावले असं बोलतो. आणि त्यांची फलंदाजी पण सुद्धा एकदम कडक आहे. म्हणजे त्यांच्या जमान्यात ते एक ओपनर बॅट्समन होते आणि बघा आजपर्यंत ते ओपनिंगच करतायत. म्हणजे आपल्या जो फलंदाजीतून आपल्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी जो करतो त्याला नेहमी संघ हा साथ देत असतो आणि संधी सुद्धा देत असतो. तर त्या संधीचं सोनं त्यांनी आज केलं पाहिजेत अशी माझी तरी वैयक्तिक अपेक्षा आहे. संघाकडनं तर असेलच. त्यांचे संघ मालक रुद्र कदम त्यांची अपेक्षा असेल की त्यांनी त्यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करावी आणि आपल्या संघाला विजयी पथकावर न्यावं. आणि स्ट्राईकवर आहे तो प्रभू आरडे. सुरेख बघूया प्रणय टू प्रभू, आणि मला वाटतंय गुड बॉल म्हणावं लागेल इथे. सुरेख गोलंदाजी प्रणय जागडे यांची. मला वाटते ते ओपनिंग बॅटिंगसाठी आले होते आणि मला वाटते स्ट्रायकर बॉलर आपल्या संघासाठी ते चांगली गोलंदाजी करतायत. चांगलं म्हणावं लागेल, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देत आहेत. बघूया प्रणय टू प्रभू. हा सुरेख, मला वाटतं इथे झेल होतोय की काय, आणि हा प्रभू फसतोय, फटका फसतोय. आणि प्रभूला सुद्धा माहिती आहे आपण काय केलंय. आपल्या संघाची जी जबाबदारी होती आपल्या कांद्यावर कुठेतरी इथे डगमळताना दिसते. आणि सुरेख चेंडू झेल घेतलाय तो मयूर जागडे. आणि आता पूर्ण आपल्या संघाची जबाबदारी प्रतीक जागडे आणि दत्ता पावले यांच्यावर आहे. आणि सुरेख झेल म्हणावा लागेल तो मयूर जागडे यांचा. एक मला वाटतं एक 10-1 मीटरचा त्यांनी रन करून अंतर कव्हर केला आणि ते झोळ टिपलेला आहे. आणि आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी केलेली आहे. चला 2 चेंडू आणि इथे एक गडी बाद होतोय. आणि स्ट्रायकर ला येतो प्रतीक जागडे. बघूया प्रतीक टू प्रणय उर्फ पिंट्या. आम्ही त्याला लाडाने पिंट्या बोलतो आणि पिंट्याच बोललेलं मला वाटतं त्याला चांगलं वाटतं. प्रणय कुठेतरी काहीतरी आपले थोडस नैसर्गिक अडचण आली, जरा थांबा. मयूर जागडे तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर तुम्हाला पण गोल गोल फिरवलतो. गेलाय. चला सामन्याला सुरुवात होते. प्रणय टू प्रतीक. वेल बॉल, काय गोलंदाजी करत आहे प्रणय जागडे. मला वाटतं प्रबंज आरडेला त्यांनी तंबूत परतवलंय आणि प्रतीक जागडेला सुद्धा त्यांनी थांबून ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. बघूया प्रणय टू प्रतीक. हा सुरेख सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल, सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल ती. असं मला वाटतं इथे मेडन ओव्हर इथे जाण्याची शक्यता आहे. कारण जवळजवळ किती 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. आणि इथे मेडन ओव्हर होते की काय असं नाही. बघा एक तर
मला वाटतं ही 4 जाते की काय. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे तू मध्ये 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि संघाचं इथं खातं उघडत आहे आणि 2 धावा बघा. प्रतीक चांगला आडवा पट्टा केलेला आहे. बघूया, एक धाव तर पूर्ण आणि एक धाव समाधान मानावं लागेल ते प्रतीक जागडे यांना. धावसंख्या झालेली ते 3. षटक संपतोय. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला षटक म्हणावं लागेल या प्रणय जागडे यांनी, कारण फक्त 3 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे त्यांनी. बॅटिंग तर त्यांनी केलीच आहे, फलंदाजीमधून चांगल्या टीमला रन काढून दिले आणि तेवढ्या ताकदीने त्यांनी गोलंदाजी करून आपल्या संघाला फ्रंटफुटवर नेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 66 धावा पाहिजेत आणि त्यातले फक्त 3 रन खर्च केल्यात आपल्या पहिल्या षटकातून. सुरेख गोलंदाजी बघा. आता मला वाटतंय की पूर्ण संघाची जबाबदारी प्रतीक जागडे याच्या खांद्यावर आहे, कारण की त्याच्याकडे ती ताकद आहे. तो सुद्धा मोठमोठे फटके खेळू शकतो आणि रोजचे मला वाटतं ते ग्राउंडवर असतात. प्रॅक्टिस त्यांचा होम ग्राउंड आहे. तो जर इथे उभा राहिला लास्टच्या बॉल पर्यंत तर नक्कीच हा सामना घेऊन जाऊ शकतो. बघूया. आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते मयूर जागडे. एक दांडगा अनुभव त्यांना आहे गोलंदाजीचा. सुरेख गोलंदाजी करत आले ते आतापर्यंत आणि आपल्या कॅप्टनचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्या गोलंदाजीवर. बघूया. प्रतीक जागडे टू मयूर. बोल, मला वाटतं इथे जेल होतं की काय आणि जेल टिपवात प्रणय जागडेनी काय जेल टिपलेला आहे आणि पहिल्याच बॉल वरती प्रतीक जागडेला परतवलाय तंबूत मयूर जागडे यांनी. मी बोललेलो तुम्हाला, मयूर जागडे हा एक अनुभवी गोलंदाज आहे. तो सुरेख गोलंदाजी करतो आणि आपल्या टीमसाठी तो चांगली कामगिरी नेहमी करत असतो. बघूया. आणि मला वाटते रुद्र स्टार हा संघ काहीसा बॅकफुटला जाताना दिसतोय. मला वाटते आता काहीतरी जादू झाली पाहिजे. मिया मॅजिक आपला इंडिया टीमचा तो मोहम्मद सिराज, त्याला आपण बोलतो मियान मॅजिक. असं काहीतरी मॅजिक झालं पाहिजे की दोन्ही बॅट्समनच्या बॅट मधून मोठमोठे फटके आले तर नक्कीच रुद्र स्टार हा संघ कमबॅक करू शकतो इथे. आणि मला वाटतं धावसंख्या झालेली आहे ते 3. बघा, पूर्णपणे थांबून ठेवलेलं आहे ते रुद्र स्टार या संघाला. बघूया. बघा, लक्ष्मण जागडे तो मयूर. सुरेख एक धाव तर पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत आणि 2 धावानुसार धावसंख्या झालेली ती 5. थेंबे थेंबे तळे साठे असं इथे रुद्रस्टारची बॅटिंग चालू आहे, पण काही होत नाही. एखादी वेळ तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही जर प्रहार केला तर नक्कीच हा धावसंख्या तुमच्या वाढतील. तर कुठेतरी पेशन्स ठेवले पाहिजे बॅट्समननी की विकेट न कमावता पिचवर जर उभे राहिलात तर नक्कीच ही धावसंख्या होईल. बघा, सुरेख चेंडू बघूया. मला वाटते सुरेख, अरे आरामात फील्डिंग करा पण काही दुखापत नाही झाली पाहिजे. आणि मला वाटतं हे 4 धावा आहेत का? 4 धावा आहेत. पंचांनी निर्णय घोषित केलेला आहे 4 धावांनी काही धावसंख्या झालेली ती 9. बघा, मी बोललो होतो एकाच बॉल भेटेल, षटकार चौकार येईल तर नक्कीच हा स्कोअर चेसेबल आहे. तुम्ही जर विकेट हातात ठेवल्या तर नक्कीच हा सामना तुम्ही विजयी होऊ शकता. अजूनही वेळ गेलेली नाही. बघा, सुरेख लक्ष्मण जागडे सुरेख असा चेंडू खेळलेला आहे. अजून एक फटका मारलेला बघा. एक धाव तर पूर्ण होते, दुसरा धावचा प्रयत्न होतोय का? आणि दुसरी धाव सुद्धा चोरटी धाव म्हणावं लागेल.
आणि 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. 2 धावानुसार धावसंख्या झालेली आहे 11. मला वाटतं हे दुसरं षटकच आहे. अजून 3 ओव्हरी शिल्लक आहेत आणि जर आपला सॉरी दत्ता आरडे हा चांगला फलंदाजी करू शकतो. मला वाटतं तो अजून नॉन स्ट्राईकवरच आहे आणि मला वाटतं इथे झेलबाद बॅटची कडा लागून डायरेक्ट कीपरच्या हातात समावता येतो बॉल आणि इथे फलंदाज बाद होतोय. आणि लक्ष्मण जागडे यांची जागा भरून काढण्यात येतो. अमित जागडे खतरनाक ताकद आहे त्यांच्या अंगात. जर बॉल बसला तर आर पार इंजमाम उलग असं त्यांना बोलतात की जर बॅटच्या पट्ट्यात आला तर डायरेक्ट टावरवर अशी त्याची ख्याती आहे. बघूया त्यांना रेड कलर खूप आवडतो. हा सुरेख एक धाव तर होतोय इथे चांगला कटवलाय ऑफ साईडला आणि एक धाव तर पूर्ण आणि मला वाटते स्ट्राईक आलेली होती आणि षटक संपतोय आणि मला वाटतं जो ओपनिंगला आला होता तो मला वाटतं जो नॉन स्ट्राईकला उभा आहे तो फक्त नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. त्याने अजून एकही बॉल खेळलेला नाहीये. मला वाटते 2 षटक संपतायत आणि दत्ता आरडे जेव्हा स्ट्राईकवर येतील तेव्हा ते आपल्या बॅटीतून आपलातून बॅटिंग करतील. पण होत असतं आपल्या संघासाठी जो स्ट्रायकर बॅट्समन आहे त्याला साथ देणं पण खूप गरजेचं असतं. जेव्हा 1-1 2-2 रन धावतायत ते आपल्या प्रामाणिकपणे त्यांना साथ देत आहेत हेच खूप महत्वाचं असतं. कधी कधी आपण बॅटिंग नाही केली तरी चालेल. स्कोअर झालाय तो 12 आणि पुन्हा पहिली ओव्हर जी हाताळली प्रणय जागडे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आपल्या गोलंदाजीतून आणि तो तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय आणि फलंदाजी मारतोय अमित जागडे. पहिलाच चेंडू त्यांनी चांगला ऑफसाईडला कटवलेला एक धाव पूर्ण करून स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली आहे. बघूया अमित जागडे टू प्रणय जागडे. बघूया अमित टू प्रणय. हा मला वाटतं इथे एक धाव पूर्ण आणि इथे चांगली अपील केली होती पण एक धाव पूर्ण होतो इथे. मला वाटतं 22 रन आहे इथे. बघू दत्ता प्रणय फुल बॉल होता आणि हा इथे एक धावा पूर्ण संत गतीने असं ही धावसंख्या चालू आहे आणि इथे मला वाटते मोठ्या पटक्याची आवश्यकता आणि प्रभू आरडे खरंच आपल्याला कोसत असतील मनात मी काय तो एक शॉट खेळला. मला वाटतं मी जर उभा असतो तर नक्कीच आणि चौका 4 रन धावा जातात इथे. आणि मला वाटते रन आउट इथे एक आउट
आणि इथे पूर्ण संपूर्ण टीमला एक सांगतोय की जर रनआउटचा काही शंका असेल तर इथे एक रिव्ह्यू आहे, तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू फक्त रनआउटसाठी अवेलेबल आहे. तर ज्याला असं वाटेल तर रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घ्या. आपण इथे यूट्यूब लावलं आहे तर त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे, है ना? तर आपल्या संघाच्या कॅप्टननी सर्व प्लेयरने एक लक्षात ठेवायचं रनआउटचा, कारण अंपायरला कधी कधी नाही समजत किंवा एकदम क्लोज कॉल असतो, तर रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही एक. हां, आणि हा नो चेंडू. आणि इथे फ्री हिट, मला वाटते फ्री हिटचा समाचार घेतला पाहिजे दत्ता आरडे यांनी, कारण की धावसंख्या तुम्हाला भरपूर पाहिजेत. आणि बघा इथे बोल्ड झालाय पण फ्री हिट होता, त्याच्यामुळे आर या पार हा हा चेंडूचा एक. आणि षटक संपतोय इथे, आणि 3 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 20. अजूनही 46 धावांची गरज आहे रुद्र स्टार या संघाला. चला पटापट इथे मला वाटतं 2 षटकामागे 46 धावांची गरज आहे इथे रुद्र स्टार या संघाला. अजूनही एक स्कोर चेसेबल आहे. मला वाटतं जर 4-5 सिक्स मारले तर नक्कीच हा स्कोर होऊ शकतो. मयूर चिले बॉलर, आणि मला वाटतं इथे स्टंपिंग चांगली केलेली आहे. आणि तर रिव्ह्यू थर्ड अंपायरसाठी इथे रिव्ह्यू सिस्टम आहे. तर जो काय डिसिजन येईल थर्ड अंपायरसाठी तो इथे डिक्लेअर केला जाईल. नॉट आउट, नॉट आउट. बॅट आलेली आहे, बॅट इन आहे, बॅट्समन क्रीजमध्येच आहे. इथे थर्ड अंपायरचं कामगिरी खूप चांगल्यारीत्या करत आहे ते प्रफुल्ल कदम, आपला सॉरी प्रफुल्ल चव्हाण. तर एक धावा पूर्ण, धावसंख्या झालेली आहे ती 21. आणि मारुती आरडे आणि दत्ता आरडे दोघे पण भाऊ आपल्या संघासाठी बघा चांगली कामगिरी करतात का. आणि ही चौकार, दत्ता आरडे आता जे काय आहे ते तुमच्याच खांद्यावर आहे. मला वाटते असे चौकार षटकार जर तुम्ही मारला तर धावसंख्या अजूनही होऊ शकते. अजूनही गेम संपलेला नाहीये, मॅच ऑन आहे, काही होऊ शकतं. आणि मला वाटते एक धाव पूर्ण, एक धावसंख्या झालेली आहे ती 27. वन टू गो. ही 4थी ओव्हर चालू आहे, अजून एक ओव्हर बाकी आहे. तर 28. इथे ऑफसाईडला आलाय बॉल, एक एक धाव पूर्ण.
30. अजूनही 36 धावांची गरज आहे. मला वाटतं 6 36. 6 बॉल आणि 6 षटकारांची गरज आहे इथे. आणि याच्यानंतरचा होणारा सामना जर मारुती आरडे यांनी जर 6 षटकार मारले तर विनोद आरडे यांच्याकडून 5,000 आणि दत्ता आपलं निखिल चव्हाण यांच्याकडून पण 5,000चं पारितोषिक आले. जर 6 चेंडू आणि 6 षटकार जर मारले तर 10,000 रुपये घेऊन जा. बघा कॉम्प्रोमाइज करताय का चंद्रकांत आरडे? तुम्हाला 5 आम्हाला 5. 6 चेंडू आणि 6 षटकार आणि तिघा भावांमध्ये वाटून घ्या 10,000 रुपये. आणि मला वाटते चांगला प्रयत्न केलेला होता. एक धाव तो पूर्ण होते, दुसरा धावचा प्रयत्न आणि मला वाटते आणि चौकार मला वाटतं का थांबा चेक करतो हा. त्याने पाय त्याने बाहेर होता एक. चौकार आहे चौकार. एक पाय बाहेर होता. हा पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार. मला वाटतं इथे एक नो वाईट आला तर मॅच बरोबर होईल. बघूया चालू. आणि मला वाटतं हा बॉल अडवला आहे आणि मला वाटतं इथे विकेट सुद्धा असू शकते आणि हा विकेट आणि बघा आणि संजय शिगवण जसे मैदानात येतात त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडतो. बघा त्यांच्याची ख्याती आहे. फक्त बॅट हातात घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला की पैशाचा जवळजवळ पाऊस. जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते विनोद आरडे यांच्याकडनं. 3 चेंडू आणि 3 षटकार. मला वाटतं इथे मॅच पण विन नाही होत. चंद्रकांत आरडे बघा तुम्ही 3 चेंडू मारायला द्या आणि दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज करा ते. हा पहिला चांगला प्रयत्न होता. चांगली सनसनीत बॅट घुमवलेली. जर बसला असता मला वाटतं तो विहिरीवरच होता पाणी पियाला. परंतु एक बॉल हुकतोय आणि आता 2 चेंडू बाकी. मला किती चेंडू? 3 चेंडू बाकी आहेत आणि ऑफर अजूनही चालू आहे. बघा मॅच ऑन. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरचा जो मॅच आहे प्राज 11 वर्सेस प्रियांशी 11. प्रियांशी 11. संजय शिगवान इथं धावायचं असतं. तर तुम्ही धावलात नाही तर तुम्हाला इथे आउट केलं जाईल. नाही मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. एक लास्ट चेंडू शिल्लक आहे आणि मार्ग होते मिलिंद जागडीची. आणि षटक संपतंय आणि मला वाटते 36 धावा झाल्यात. मला वाटतं 30 धावांनी प्रियांशी 11 हा संघ विजयी झालाय. आणि याच्यानंतरचा सामना दोन्ही चांगले तडफदार संघ इथे आहेत. प्राज 11 आणि प्रियांशी 11 टॉस साठी यायचंय संघाचा कर्णधार. मॅन ऑफ द मॅच आणि प्रियांशी 11 हा संघ इथं विजय झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलेला आहे तो प्रणय जागडे. 38 धावा आणि
मला वाटतं 2 विकेट त्यांनी इथे पटकावल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी त्यांच्या नावावर केलाय. तर त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी घेऊन जावं. हॅलो. आत्ता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो प्रणय जागडे. कप्तान आहेत ते मला वाटतं प्रियांशी 11 आणि कप्तानी पारी खेळल्या ती प्रणय जागडे. त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा. तर मला वाटतं त्याला टॉस साठी पण यायचं आहे आणि सन्मान चिन्ह पण घ्यायचं आहे. त्याला कप्तान पण यायचं आहे टॉस साठी आणि त्याला प्रणय जागडे. हॅलो. आता झालेल्या सामन्यामध्ये कशाबद्दल तुम्ही खेळले ते तुम्ही सांगा जरा. धन्यवाद. त्याला टॉसचा एक